भारतातील एकमेव मोहिनीराजाचे मंदिर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, परत एकदा माझ्या YouTube चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर आज आपण आलेलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील मोहिनीराज मंदिर, जे भगवान विष्णूच्या मोहिनी अवताराला समर्पित आहे आणि असे भारतातील एकमेव मंदिर आहे। मंदिराची आख्यायिका देखील खूप सुंदर आहे, ती आपण पुढे पाहूयातच। त्यापूर्वी मंदिराविषयी माहिती जाणून घेऊयात। तर मंदिराचे सर्व बांधकाम हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे आहे। प्रत्येक दगड नक्षीने कोरलेला आहे। विविध प्रकारच्या मूर्ती दगडावर आहेत। मंदिर पुरातन असून त्याचे बांधकाम अहिल्याबाईचे दिवाण श्री चंद्रचूड जहागीरदार यांनी करवून घेतले होते। मंदिराचे बांधकाम उंचावर असून प्रवेशद्वार उत्तरकडे आहे। प्रवेशद्वारावर भालदार चोपदाराच्या मूर्ती असून सभा मंडपात प्रवेश केल्यावर पूर्वेकडे तोंड केले असता भव्य गाभाऱ्यात उंच सिंहासनावर शंख चक्र गदा, अमृताची कुपी, नाकात नथ, कमरेला कंबरपट्टा, डोक्यावर मुकुट, पायात तोडे व पितांबर परिधान केलेली 4.5 फूट उंचीची भव्य श्री मोहिनीराजाची मूर्ती दृष्टीस पडते व मन प्रसन्न होते। शेजारी श्री लक्ष्मीची मूर्ती आहे। मंदिराची आख्यायिका अशी की समुद्र मंथन झाले असता 14 रत्ने बाहेर आली, त्यापैकी अमृत हे एक होय आणि अमृताच्या वाटपाचे काम देवांनी श्री विष्णूकडे सोपवले। श्री विष्णूंनी मोहिनीराजाचे म्हणजे अर्धनारी नटेश्वर हे रूप घेऊन देव आणि दानव यांच्यात अमृत व मदिरा यांचे वाटप युक्तीने केले। देव आणि दानव यांना एकाच पंक्तीत समोरासमोर बसून देवांना अमृताचे वाटप तर दानवांना सुरा म्हणजेच मदिराचे वाटप केले। हे फक्त राहू व केतू या दानवांना लक्षात आले व ते देवांच्या पंक्तीत येऊन बसले। मोहिनी रूप घेतलेल्या विष्णूने त्यांना अमृत दिले, परंतु त्यांनी अमृत पिताक्षणी ते विष्णूचे लक्षात आले व सुदर्शन चक्राने लगेच त्यांचे शिरच्छेद केले गेले, परंतु त्यांचे शिर अमर झाले। श्री विष्णूने मोहिनी रूप घेऊन अमृताचे वाटप केले ते नेवासे येथे, म्हणून मोहिनीराजाचे भव्य मंदिर हे नेवासे येथे आहे। हे विष्णूच्या मोहिनी रूपाचे देशातील एकमेव मंदिर मानले जाते। हे मंदिर पौराणिक, ऐतिहासिक आणि वास्तुकलेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।